हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदरशा कुर्तीजचा हॉल. मी माझ्यासाठी नवरात्रीसाठी काही सुंदर सुंदर कुर्तीज ऑर्डर केल्या आहेत. जे नवरात्रीचे कलर्स आहेत ना, त्या कलर्समध्ये ते आहेत. जे कलर्स माझ्याकडे अवेलेबल नव्हते ते मी ऑर्डर केले आहेत. तर मला असं वाटलं मी तुमच्यासोबत पण शेअर करायला. जितक्या कुर्तीज मी ऑर्डर केल्या आहेत ना, त्या सगळ्यांचीच क्वालिटी अप्रतिम आहे एकदम. म्हणजे सगळ्या कॉटन मध्ये आहेत आणि एकदम कम्फर्टेबल आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे दाखवते की कुठल्या कुठल्या कुर्तीज मी ऑर्डर केल्या आहेत. आणि स्पेशली आता नवरात्री येत आहे. आता नवरात्रीसाठी तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे कलर्स ऑलरेडी डिफाईन असतात प्रत्येक डेचे. तर ते प्रत्येक डे साठी आपल्याकडे काही कलर्स अवेलेबल असतात, काही नसतात. माझ्याकडेही तसाच प्रॉब्लेम होता. माझ्याकडे पण काही कलर्स आहेत आणि काही नव्हते आणि काही आहेत पण ते जुने झाले आहेत. तर मला नवीन ऑर्डर करायचे होते. सो मी ते ऑर्डर केले आहेत आणि खूप सुंदर सुंदर कुर्तीज अशा मला रिसीव झाल्या आहे आणि सगळ्यांची क्वालिटी अप्रतिम आहे. म्हणजे ज्या पण कुर्तीज मी रिसीव केल्या सगळ्या कॉटन मध्ये आहेत आणि खूपच सुंदर असं त्याच्यावर वर्क आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे सगळ्या कुर्तीजची. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी सगळ्या कुर्तीज तुम्हाला आज दाखवणार आहेत, ज्या तुम्ही नवरात्रीसाठी येणाऱ्या नवरात्री सीझनसाठी तुम्ही ते वेअर करू शकता आणि खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि प्राइस जरी कमी असली तरी त्यांची क्वालिटी खूपच सुंदर आली आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी खूप सुंदर आणखी कलेक्शन घेऊन येणार आहे नवरात्रीसाठी. सो स्टे ट्यून. सो चला मग आजच्या व्हिडिओला आज ऑर्डर केल्या आहेत. ह्या प्रत्येक कुर्ती ही वेगळ्या पॅटर्न मध्ये आहे. त्यामध्ये प्रत्येक कुर्तीमध्ये काही ना काही युनिकनेस आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवेलच. मला सगळ्याच कुर्ती खूपच आवडल्या आहेत आणि आय होप त्या तुम्हालाही आवडतील. मला पण अशीच अपेक्षा आहे. सो चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर ही आहे फर्स्ट कुर्ती. ही पर्पल कलरमध्ये आहे आणि प्युअर सिल्कमध्ये आहे. तुम्ही बघू शकता किती शाईन आहे या कुर्तीवरती आणि याचा लुक किती छान येतोय. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. घातल्यावर खूपच कम्फर्टेबल वाटत होती ही कुर्ती आणि मी ही एल साईजमध्ये माझ्यासाठी मागवली होती. तुम्ही बघू शकता याचा नेक जो आहे हा वी नेक आहे. वी पण नाही आणि ॲक्च्युली याचा पानगडा आहे आणि याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना ह्या थोड्या पफ स्लीव्ज आहे आणि हाफ स्लीव्ज आहेत, म्हणजे 3/4 नाही आहेत. आणि त्या पफ स्लीव्जमुळे याला एक छान लुक येतो आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यावर असे छोटे छोटे बुट्टे पण दिलेले आहेत जसं आपल्या साडीवर असते आणि फिटिंग वगैरे एल साईज मला एकदम परफेक्ट बसली. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि लेंथ वगैरे पण प्रॉपर आहे. लांबून आणि नाईटच्या फंक्शनमध्ये जर तुम्ही ही घातली ना तर ही शाईन करते छान. तुम्ही बघू शकता पूर्ण कुर्तीवर बॅक साईडनी सुद्धा याच्यावर बुट्टी दिलेली आहे आणि खरंच खूपच छान आहे याची क्वालिटी आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसत आहे. स्पेशली याचा कलर मला खूप आवडला आणि घालायला इतकी कम्फर्टेबल आहे ना. फिटिंग वगैरे प्रॉपर आहे. तुम्ही ही बाय करू शकता. खूप छान आहे. सेकंड जी कुर्ती आहे ती आहे ही मोरपंखी कलरची. याला 3/4 स्लीव्ज आहे आणि ही प्युअर कॉटनची आहे. ही पण मी एल साईजमध्ये माझ्यासाठी मागवली होती आणि परफेक्ट फिटिंग बसली आहे मला त्याची. तुम्ही बघू शकता याच्या स्लीव्जला पण लेस दिलेल्या आहेत ज्यामुळे याचं लुक अजून एनहान्स होते. त्याच्या नेकजवळ पण खूप सुंदर डिझाईन दिली आहे आणि तसेच कुर्तीच्या बॉटमला पण अशी सेम लेस दिली आहे जशी स्लीव्जला आहे. त्यामुळे या कुर्तीचा लुक खूपच छान दिसतो. तुम्ही बघू शकता याचा कलरही किती सुंदर दिसतोय वेअर केल्यावर आणि फुल लुक असा दिसतो याचा. फिटिंग वगैरे एकदम प्रॉपर आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसतंय. आणि ह्या ज्या सगळ्याच कुर्ती मी ऑर्डर केल्या आहे ना ह्या सगळ्याच व्हाईट कलरच्या लेगिंगवर तुम्ही इझिली घालू शकता आणि प्युअर कॉटन आहे याचं फॅब्रिक. त्यामुळे मला असं वाटते थोडंसं श्रिंक होऊ शकतं. सो तुम्ही थोडी एक साईज जास्त मागवा म्हणजे ते श्रिंक झालं तरी तुम्हाला परफेक्ट होईल आणि थोडं लूज झालं तर तुम्हाला ऑल्टर करता येईल. थर्ड कुर्ती ही अशी येलो कलरमध्ये आहे. याचं जे नेक आहे याचं बोट नेक आहे आणि नेकजवळही खूप सुंदर त्यांनी फ्लावरची डिझाईन दिली आहे आणि पूर्ण कुर्तीवर अशा व्हाईट लायनिंग्स आहेत. ही स्लीवलेस कुर्ती आहे, याला स्लीव्ज येत नाही. पण तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक येत आहे या कुर्तीचं. कॅज्युअल वगैरे तुम्ही डेली वेअरसाठी खूप छान आहे कुर्ती आणि ही पण कॉटनची कुर्ती आहे.
एल साईजमध्ये आहे, फक्त मला थोडे स्लीव्समध्ये लूज झाली तर मी ते ऑल्टर करून घेऊ शकते. तसेच याचा लुक वेअर केला, हा कलरही खूप सुंदर दिसतोय. आणि तुम्ही बघू शकता याच्या नेकवर जे फ्लावरची थ्रेडवर्क केलं आहे ना, ते मला खूप आवडलं, खूप क्यूट दिसतं आहे ते. आणि त्याच्यावर जी डिझाईन आहे ना व्हाईट आणि गोल्डन कलरमध्ये, ती पण थोडी शाईन करते, त्यामुळे खूप रिच लुक येतो या कुर्तीचा. ही कुर्ती तुम्ही जीन्सवर सुद्धा वेअर करू शकता. जीन्सवर वेअर केल्यावर सुद्धा याचं छान लुक येतं आणि कम्फर्टेबल आहे वेअर करायला. तशीच खूप अफोर्डेबल आहे ही. आणि जी फोर्थ कुर्ती आहे ती आहे ही ग्रे कलरमध्ये, आणि ही या सगळ्या कुर्तींमधली सगळ्यात महाग कुर्ती आहे. तरी ही 400च्या आतमध्येच आहे. याची कलर फिनिशिंग खूपच छान आहे. तसंच नेकजवळ बघा किती छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे, पूर्ण हेवी दिसतं त्याच्यामुळे याचं पूर्ण नेक. तसेच याच्या स्लीव्जवर पण एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि छोटे छोटे बुट्टे आहे पूर्ण कुर्तीवरती. खाली बॉटमला पण कुर्तीला अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि या पूर्ण कुर्तीचा लुक खूपच छान येतो. ही मी एल साईजमध्ये ऑर्डर केली होती माझ्यासाठी आणि परफेक्ट बसली मला फिटिंगला. आणि प्युअर कॉटन आहे, त्यामुळे खूपच कम्फर्टेबल आहे वेअर करायला. तुम्ही बघू शकता याचं फुल लुक किती छान येतं आणि व्हाईट कलरच्या लेगिंगसोबत ही अजूनच छान दिसते. तसेच याच्या स्लीव्ज ज्या आहेत त्या 3/4 स्लीव्ज आहेत. क्वालिटी खूपच छान आहे या कुर्तीची आणि वेअर केल्यावर खूपच रिच लुक येतो या कुर्तीमुळे. तुम्ही बघू शकता म्हणजे फक्त मला असं वाटते 355मध्ये खूपच छान कुर्ती मिळाली आहे मला. आणि फिटिंग वगैरे पण खूप प्रॉपर आहे त्याची. आणि आता 19 सप्टेंबरला मिशोवरती मेगा ब्लॉकबस्टर सेल आहे, त्यामध्ये तर तुम्हाला आणखीच स्वस्त मिळू शकते ही कुर्ती. सो तुम्हाला ही बाय करायची असेल ना, तुम्ही नक्की बाय करा, कारण की ग्रे कलर हा सहसा आपण घेत नाही, तो आपण नवरात्रीमध्येच वेअर करतो आणि मला असं वाटते तो एखाद्या चांगल्या कुर्तीमध्येच इन्व्हेस्ट करायला पाहिजे आपण. त्यानंतर जी कुर्ती आहे ती आहे रॉयल ब्ल्यू कलरमध्ये. तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर वाटतोय आणि याला पण नेकला पण डिझाईन आहे आणि तशी स्लीव्जला लेस दिली आहे आणि कुर्तीच्या बॉटमला पण सेम लेस दिली आहे, ज्यामुळे याचा लुक अजूनच एन्हान्स होतो. 3/4 स्लीव्ज आहे याच्या आणि प्युअर कॉटनमध्ये आहे ही कुर्ती. आणि ही ना मी माझ्यासाठी एल साईजमध्ये मागवली होती, पण मला थोड्या स्लीव्ज टाईट वाटत होत्या ह्याच्या, म्हणून तुम्हाला जर ही मागवायची असली ना तर तुम्ही एक साईज एक्स्ट्रा मागवा, म्हणजे कारण की प्युअर कॉटनमध्ये आहे तर थोडी श्रिंक पण होऊ शकते. सो एक साईज जास्त मागवली तर ती तुम्हाला परफेक्ट बसेल. तसेच याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि स्पेशली याचा कलर खूपच छान आहे. याच्या कलरमुळे ना खूप छान रॉयल लुक येतो आणि तसंच हा कलर ना थोडा शाईन करतो. क्वालिटी खूपच सुंदर आहे या कुर्तीची. तुम्हाला जर बाय करायची असली तर तुम्ही पण बाय करू शकता. आणि लास्ट कुर्ती आहे ही रेड कलरमध्ये. याचा कलर ना खूपच सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता याच्या स्लीव्जला ना अशी नेट कटवर्क दिलेला आहे आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. आणि सेम त्याच्या कुर्तीच्या बॉटमला पण सेम तशीच लेस आहे नेटची. कुर्तीचा जो नेक आहे ना त्याला पण थ्रेडवर्क केला आहे गोल्डन कलरचं, त्यामुळे याचं लुक अजूनच एन्हान्स होतं आणि खूपच रिच लुक येतं या कुर्तीचं. तुम्ही बघू शकता किती शाईन करते ती नेक जवळची डिझाईन आणि त्यामुळे ना एक हेवी लुक येतं या कुर्तीला. कलर एकदम वायब्रंट आहे आणि 3/4 स्लीव्ज आहे या कुर्तीच्या. तसेच तुम्ही बघू शकता त्या कुर्तीवर पूर्ण कुर्तीवरनं अशा छोट्या छोट्या लाईनिंग्स आहे गोल्डन कलरच्या, म्हणजे प्लेन नाही आहे ती कुर्ती, त्यामुळे खूपच छान दिसते घातल्यावर. आणि तुम्ही बघू शकता किती हेवी त्याला बॉटम आहे कुर्तीला. एखाद्या नॉर्मल पूजेसाठी किंवा एखाद्या नॉर्मल फंक्शनसाठी वेअर करायला ही कुर्ती एकदम परफेक्ट आहे. मी एल साईजमध्ये माझ्यासाठी ही मागवली होती आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर फिटिंग बसली आहे मला त्याची आणि प्युअर कॉटनची आहे ही कुर्ती पण. आणि मला असं वाटते ही जास्त श्रिंक होणार नाही, कारण याचं थोडंसं कॉटन ब्लेंडमध्ये फॅब्रिक आहे आणि खूपच सॉफ्ट आहे, खूप कम्फर्टेबल आहे वेअर करायला, अजिबात टोचत वगैरे नाही. आणि मला सगळ्या कुर्तींमध्ये ही कुर्ती खूप जास्त आवडली. तशीच ही खूप अफोर्डेबल पण आहे आणि किमतीच्या मानाने खूपच सुंदर कुर्ती आहे. तुम्ही बघू शकता ही व्हाईट लेगिंगसोबत याचं लुक किती छान दिसतंय. आणि तसेच तुम्ही ही याच्या खाली रेड लेगिंग पण वेअर करू शकता. तुम्हाला बाय करायची असेल तर ही कुर्ती पण परफेक्ट आहे. काय वाटलं तुम्हाला ह्या सगळ्या कुर्तीज? आय होप सगळ्याच कुर्तीज तुम्हाला सुंदर आणि युनिक वाटल्या असणार. सगळ्याच कुर्तीजमध्ये काही ना काही युनिकनेस होती.
सो तुम्हाला ह्या कशा वाटल्या आणि हे कलेक्शन कसं वाटलं हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्या सगळे कुर्तीचे जे कलर आहेत हे तुम्ही नवरात्रीमध्ये वेअर करू शकता असे आहेत. सो कुठल्या कुठल्या डेजला कुठले कुठले कलर्स आहेत हा चार्ट मी तुम्हाला देऊन देईल. सो तुम्ही तो फॉलो करू शकता. तुम्ही या नवरात्री कलरचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे ठेवा. ह्या सगळ्या कुर्तीची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर तुम्ही त्या परचेस करू शकता आणि खूपच अफोर्डेबल आहे. क्वालिटी तर अप्रतिम आहे प्रत्येक कुर्तीची. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच माझ्या सोबत राहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकन हिट करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.